शासकीय सोयाबीनची खरेदीची उद्या शेवट मुदत. सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. सोयाबीन खरेदीची शासनानं मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीनं नाफेड NCCF मार्फत 4,892 रुपये प्रति क्विंटल हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली. आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येवलासह सोयाबीन खरेदी केंद्रावर 4,275 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. यातील 873 शेतकऱ्यांची 11,505 क्विंटल सोयाबीन खरेदी केली असून 3,402 शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित असताना आता सोयाबीन खरेदीची उद्या 31 जानेवारी रोजी मुदत संपणार असल्यामुळे नोंदणी केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी सोयाबीन खरेदी केंद्रावर एकच गर्दी केली. सोयाबीन खरेदीची शासनानं मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने NCCF व नाफेड मार्फत राज्यात ठिकठिकाणी हमी भावाने सोयाबीन केंद्र सुरू करण्यात आली आहे. तरी तिची डेडलाईन 31 जानेवारीला संपत आहे. तरी बऱ्याचशा शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी असल्यामुळे केंद्र सरकारने सोयाबीन हमी भावाने खरेदी केंद्राची मुदत वाढवून द्यावी ही शेतकरी वर्गाच्या वतीने सरकारला विनंती आहे. कारण लासलगाव बाजार समिती इतर बाजार समित्यांमध्ये 3,000 ते 4,000च्या दरम्यान सोयाबीन ही विकली जाते आणि शासनाचा 4,892 रुपये पर क्विंटलचा भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना 1,000 ते 1,500 रुपये फायदा होत असल्यामुळे सोयाबीन केंद्राची मुदत सरकारने वाढवून द्यावी ही विनंती. शेतकरी पुत्र महेश मोतीराम शिरसाट, राहणार कोटमगाव, लासलगाव मार्केट कमिटीच्या अगदी 3 किलोमीटर अंतरावर. या ठिकाणी सोयाबीन सरकारकडून 4,892 रुपयांनी खरेदी चालू आहे आणि मार्केटमध्ये 3,000 ते 4,000 पर्यंतची सोयाबीन खरेदी चालू आहे. शेतकऱ्यांना 1,000 ते 1,500 रुपये या सरकारच्या खरेदीमागे फायदा होतो. परंतु सरकारने आत्ताच 31 जानेवारी ही डेडलाईन दिलेली असल्याने शेतकऱ्यांचा बराचसा माल अजून घरीच असल्याने शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होणार आहे. तर सरकारने ती तारीख मुदत अधिकशी कशी वाढवून देऊन शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याकडे बारकाईने लक्ष द्यावे. सरकारने लक्ष द्यावे.